महाविकास आघाडी असेल किंवा महायुती, काही नेते निस्ते मला पान मग गमरा एवढंच काम करता। हम लोग आपको वोट दे रहे हैं, आपको जिता रहे उस चीज़ के लिए, क्यों? इस उम्मीद से ताकि आप लोग हमारा भला करें। सामान्य जनतेला, सामान्य नागरिकांना नेमकं काय हवंय? त्यांनी लाडकी बहीण योजना वगैरे ह्या योजना नाही दिल्या तरी चालतील, पण महिलांना सुरक्षा भेटली पाहिजे। भेदभाव नकोय करायला, जाती भेदभाव नकोय करायला। महागाई कमी झाली तर काहीतरी करू शकतो स्वतःच्या हिमतीवर। तर काही निवडणुकांमध्ये होत राहतं नाही का, पैसे दिले की मिटून जातं काही गोष्टीत, तसं नाही पाहिजे। नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अगदी शिगेला पोहोचलेला आहे। महाविकास आघाडी असेल किंवा महायुती, दोघांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले प्रतिहल्ले केले जातात। एकूणच या सगळ्या राजकारणाबद्दल आजच्या तरुण पिढीला काय वाटतं, तरुण मतदारांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। आपण नाशिकच्या VN नाईक कॉलेजमध्ये आलेलो आहोत आणि हे सगळे तरुण मतदार आता आपल्या सोबत आहेत। महायुती एका बाजूला आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी आहे, काय वाटतं तुम्हाला? जे पण निवडून येणार त्यांनी फक्त स्वतःचा विचार नाही केला पाहिजे, तर सगळ्या जनतेचा विचार करूनच त्यांनी त्या गोष्टी घडवल्या पाहिजे। आणि आमच्या सगळ्या युवा पिढीला एवढंच वाटतं की आम्हाला म्हणजे जे पहिले ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये खूप सारे डेव्हलपमेंट झालेले आहे, तर नवीन नवीन गोष्टी आम्हाला भेटल्या पाहिजे। महाविकास आघाडी आणि महाविकास युती हे राजकारण कायम राजकारण करत आले, पण त्यांनी त्या लोकांचा बी विचार करायला पाहिजे। आम्ही वोटर आहेत, आम्ही वोटर का मत देतोय, त्यांना कशासाठी देतोय तो विचार करून त्यांनी उभं राहा, काही बी करा। नेता आपण पाहतो आजच्या काळात काही नेते निस्ते मला पान मग गमरा एवढंच काम करता। अरे तुमचा विचार बदला, विचारवंत व्हा, विचार करून मतदान करतोय आम्ही बी तुम्हाला, तसंच विचार करून तुम्ही आमच्या काही फॅसिलिटीज आहेत त्या पुऱ्या करा। शिक्षण क्षेत्रात झाल्या, कोणत्याही क्षेत्रात पहा, विद्यार्थ्यांना कायम एकदम कसून करायला लागतंय। का बरं? त्यांनी आम्हाला हे द्यायला पाहिजे, परीक्षा क्षेत्र नोकऱ्या सर्व त्यांनी त्याप्रमाणे करायला पाहिजे। नोकऱ्या द्यायला हव्या। तुला काय वाटतं मित्रा? हो. काय अपेक्षा आहेत लोकप्रतिनिधींकडून? नक्कीच मला तर पहिल्यांदा वाटतं की नाही का, त्यांनी विद्यार्थ्यांना कॉलेजेसमध्ये निवडणुका सुरू केल्या पाहिजे, कारण की त्याचा खूप मोठा प्रभाव आपल्या समाजात पडेल असं मला वाटतं। महाविकास आघाडी महायुती काय वाटतं? मला दोघी बी नाही आवडत, कारण की त्याचा विषय असा आहे, म्हणजे आवडायचा विषय नाही आहे की एक जण धर्माच्या नावावर जातींच्या नावावर भेदभाव करणार आहे, हे दुसरं म्हणतं आहे की आम्ही शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधू। आम्हाला महाराजांचे मंदिर नको आहेत, आम्हाला महाराजांचे पुतळे नको आहेत, आम्हाला महाराजांचे विचार पाहिजेत। तर हे सगळं आम्हाला पाहिजे। विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय करताय, विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसाठी तुम्ही काय करताय, हे सर्व पाहिजेत आम्हाला। महाविकास आघाडी महायुती काय वाटतं? हे तुम्ही एकमेकांना टोमणे मारण्यापेक्षा त्याचा विकास करायला पाहिजे। म्हणजे कोणती पण सिटी राहू, काय पण राहू, आता रस्ते म्हणा किंवा आता ती बोली तसं गर्ल्स प्रोटेक्शन, ते तर आता खूपच आलेलं आहे का गर्ल्स प्रोटेक्शन पाहिजेलच। म्हणजे रात्रीचं कोणी बिंदास फिरूच शकत नाही, किंवा गुंडागिरी म्हणू काय म्हणू, त्यांना शिक्षा पण प्रॉपर झालीच पाहिजे। महाराष्ट्राचा आवाज आहे हा। हे सगळे तरुण विद्यार्थी, तरुण मतदार आपल्या अपेक्षा मांडतायत। राजकारण्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, लोकप्रतिनिधींनी नेमकं काय केलं पाहिजे, या सगळ्या त्यांच्या अपेक्षा ते साम टीव्हीच्या माध्यमातून मांडतायत। सध्या राज्यामध्ये महायुती महाविकास आघाडी आहे, दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात, आपण सर्वजण बघतच आहोत। काय वाटतं लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहेत, काय करायला हवं? म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जॉबचे ऑफर, हे जॉब ऑफर केली पाहिजे, भरपूर सुविधा अवेलेबल झाल्या पाहिजे। सुविधा नेमक्या कोणत्या? म्हणजे शैक्षणिक याच्यातमध्ये सुविधा पाहिजे आम्हाला। ताई, तुला काय वाटतं? महाविकास आघाडी महायुती दोघं सध्या एकमेकांविरोधात लढतायत, आता काय वाटतं? निवडून कोणी येऊ, पण महागाई कमी झाली पाहिजे। जी काही महागाई आहे आता आम्ही सुद्धा पुढे जाऊन कमवणार आहे, तर ते जे व्यवस्थित जॉब प्लेसमेंट झाल्या, म्हणजे व्यवस्थित पगार भेटला, तर आम्ही महागाई कमी झाली तर काहीतरी करू शकतो स्वतःच्या हिमतीवर। तर तेवढी महागाई कमी झाली पाहिजे। परत फॅशन रिलेटेड आम्ही स्टुडंट आहोत, म्हणजे फॅशन डिझायनिंगचे, सो त्याच्यात सुद्धा आम्हाला फॅसिलिटीज जॉब जास्त पाहिजे। बस एवढंच बोल। या झाल्यात अपेक्षा। तुमचे काय प्रश्न आहेत शैक्षणिक पातळीवरचे की जे
सुटले पाहिजेत सरकारकडून, लोकप्रतिनिधींकडून असं वाटतं? जसं की शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांच्या फीज कमी झाल्या पाहिजे, परत त्यांना त्या क्षेत्रामध्ये अजून जास्त जागा भेटल्या पाहिजे, परत अजून आमचं जे फॅशनचं आहे त्यात जास्त संधी उपलब्ध झाल्या पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांना जॉबच्या वगैरे, असं एवढंच. महाविकास आघाडी, महायुती काय वाटतं? त्याबद्दल तर मला काही एवढं माहिती नाही, पण त्यांचं जे चालतं ते सोडून त्यांनी बाकीचं सगळ्या जनतेकडे पण लक्ष दिलं पाहिजे, एवढंच. काय चालतं? म्हणजे त्यांचे तिथे जे वादविवाद चालतात त्यांच्या सभेत वगैरे, तर त्यांनी ते म्हणजे जे बोलतात ते काही गोष्टी करत नाही, तर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. दोन युती आणि आघाडी एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत, प्रचार जोरात सुरू आहे. नवमतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला? मला एवढंच वाटतं की कोणी पण यावं, पण ते प्रजेसंघ लॉयल राहिले पाहिजे. सध्या जे सगळं सुरू आहे राजकारण, त्या सगळ्याकडे बघून काय वाटतं? कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आजची तरुण पिढी ही राजकारणात यायला तयार होत नाही. माझं एवढंच मत आहे की आपल्या राज्यात किंवा देशात करप्शन हे कमी झालं पाहिजे, कारण की आपल्या राज्यात देशात 4-5 वर्षाच्या लहान मुलींवर सुद्धा रेप होत आहे, तरीही काही ॲक्शन घेतली जात नाही आहे त्यांच्या पुढे. तर हे सर्व त्यांनी याच्यावर काहीतरी स्टँड घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी जे आहेत, आता तुम्ही आमदार निवडून देणं, खासदार निवडून दिलेले आहेत आत्ताच काही महिन्यांपूर्वी, आता तुम्ही आमदार निवडून देणार आहात, त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहेत? त्यांनी सर्व म्हणजे आता त्यांनी सगळ्या ठिकाणी जाऊन स्वतः नीट बघायला पाहिजे की कुठे कशी परिस्थिती आहे, काय आहे, जे रस्ते वगैरे सगळं आणि करप्शन वगैरेवर त्यांनी स्वतः काम नीट चेक केलं पाहिजे. अपेक्षा है आपकी, जो आप चुन के देने वाले हो, उनसे क्या यही अपेक्षा है? अपेक्षा है कि हर बार जब वोट आता है तभी लोगों से पूछा जाता है कि आपको क्या चाहिए, पर लोगों को ऐसा कुछ नहीं, मतलब आप खुद आओ, आप खुद देखो कि क्या चल रहा है वगैरह. तो इतना ही बोलूँगी कि जब वोट आता है तभी ये सब टॉपिक निकलता है कि लोगों को यहाँ पे कुछ कमियां हैं, तो रोड नहीं है, लड़कियों के साथ ऐसा रहता है. ये सब जब वोटिंग रहती है तभी ये लोग टॉपिक निकालते हैं, नहीं तो जनता की कोई सुनता नहीं, और स्पेशली स्टूडेंट्स की भी कोई इतना सुनता नहीं है. भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं, मात्र आजची तरुणाई जी आहे ती फारशी राजकारणाकडे त्यांचा कल नसतो, असं देखील सातत्याने ओरड जी आहे ती होत असते. मात्र या सगळ्या तरुणाईची देखील आपापली मतं आहेत, त्यांना काय केलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी ते देखील हे सगळे विद्यार्थी किंवा हे सगळे नवमतदार मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. महाविकास आघाडी, महायुती सध्या जे सुरू आहे, काय वाटतं ते सगळं बघून? महाविकास के टॉपिक पे तो मेरा यही है कि सब मैं ही नहीं, हर स्टूडेंट यही चाहता है शिक्षा के क्षेत्र में स्त्री सम्मान, बाकी हर क्षेत्र में बच्चों को पूरी फैसिलिटी मिले. और सबसे पहले कोई मिडिल क्लास फैमिली का बच्चा अगर किसी अच्छे एजुकेशन में जाना चाहता है तो उसकी सबसे बड़ी प्रॉब्लम फ़ीस होती है. तो आप फ़ीस कैरी करो, और मतलब मिडिल क्लास बच्चों को भी पढ़ने का बहुत अच्छा अवसर मिलना चाहिए, अच्छी प्लेस मिलनी चाहिए, अच्छी अपॉर्चुनिटी मिलनी चाहिए उनको. शिक्षा कहीं से भी पूरी हो भी जाए तो भी एक्सपीरियंस के क्षेत्र कहीं भी मतलब जॉब के लिए अप्लाई करने गए तो उनको एक्सपीरियंस मांगते, वो एक्सपीरियंस के लिए सरकार को कुछ करना चाहिए. पण एकूणच आपण पाहिलं तर सध्या प्रचार अगदी जोरात सुरू आहे निवडणुकीचा. महाविकास आघाडी, महायुती दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सातत्याने केले जात आहेत. हे सगळं राजकीय वातावरण बघून काय वाटतं तुम्हाला? सर, वोट उसी को जाना चाहिए जो डेवलप करे इंडिया को. ऐसे नहीं है कि इलेक्शन के वक्त ही आप लोग आए, वोट मांगते रहिए, घर पे आके प्रोटेस्ट करते रहिए कि आए हम लोग को वोट कीजिए, हम आपको ये देंगे वो देंगे. एजुकेशन सिस्टम में भी इन लोगों ने इतना कास्ट का ये कर रखा है ना कि जनरल कैटेगरी को कुछ मिलता नहीं, स्कॉलरशिप्स नहीं मिलती है, ना जाने उनको कितनी एरिया घिसवानी पड़ती है. यही जो एकदम माइनर इसकी कैटेगरी के है उनको लगेज एडमिशन का डोनेशन नहीं भरना पड़ता है, ये नहीं भरना पड़ता है. अभी इंडिया में भी हर मतलब जो स्पेसिफिक सिटीज़ है जैसे मुंबई है, दिल्ली है, तो वहाँ उनके पास अच्छे अच्छे इंस्टीट्यूट्स हैं. नासिक में क्यों नहीं है? मास्टर्स के लिए मतलब हम लोग अपना शहर छोड़कर दूसरे शहर में जाए पढ़ने के लिए, वो क्यों? नासिक में भी वो फैसिलिटी होनी चाहिए ना. एजुकेशनल फैसिलिटी होनी चाहिए, ये एक बात हो गई. और भी दूसरे सेक्टर्स हैं कि बहुत सारे रीजंस है. अभी रोड्स जैसे अभी है तो कितनी एरियाज़ है जहाँ रोड्स ख़राब है, बारिश पड़ती है कि रोड्स वापस से मतलब खड्डे होना शुरू हो जाते हैं. तो आप प्रॉपर मेंटेनेंस में कीजिए ना. आप टैक्सेस लेते हैं, आप मतलब हर एक चीज़ के लिए करप्शन बहुत भरा पड़ा है उधर. अब कहीं पे भी जाओ,
हम लोग को एजेंट्स के थ्रू काम करवाना पड़ता है। सीधे मुंह वो लोग बात नहीं करते। म्यूनसिपल कॉरपोरेशन में जाओ या किसी पॉलिटिशियन के पास जाओ कि हम लोग को ये हेल्प चाहिए या ये काम करवाना है, तो वो हमसे सीधे मुंह बात नहीं करेंगे। जब तक 10 चक्कर ना काटो तब तक वो कुछ करते नहीं है। तो ये क्या मतलब हुआ? हम लोग आपको वोट दे रहे हैं, आपको जिता रहे उस चीज़ के लिए, क्यों? इस उम्मीद से ताकि आप लोग हमारा भला करेंगे। सध्या हे सगळं राजकीय वातावरण ज्या पद्धतीने आपण बघतोय, महाविकास आघाडी महायुती, काय वाटतं या दोघांबद्दल? मला तर एकच वाटतं की करप्शन खूप वाढत चाललंय आणि त्यातली त्यात आता सध्याची परिस्थिती अशी आहे की जेव्हा इलेक्शन येणार आहे तेव्हा रस्त्यांची दुरुस्ती होते, मग इतर वेळेस का नको? इतर वेळेस ते रस्ते असे खड्डे होऊन पडलेले असतात, किती सारे ॲक्सिडेंट होतात, काय काय होतात, तेव्हा ह्या गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही। आणि जेव्हा कधी इलेक्शन येतात त्याच वेळीच रस्ते सुधारणा केली जाते आणि ते पण वरवर फक्त खड्डे वगैरे बुजवले जातात। मग असं का? तर याच्यावरती कुठेतरी त्यांनी विचार केला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी हा विचार करायला पाहिजे की कित्येक स्त्रिया ह्या कामासाठी बाहेर फिरतात, तर त्या रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्या बाहेर फिरतात, पण त्यांचं अजून प्रोटेक्शन वाढवलं पाहिजे, कारण त्या इतका फ्रीली बाहेर फिरल्या पाहिजे, यासाठी पण त्यांनी विचार केला पाहिजे। हे सगळे मुद्दे जे तुम्ही सांगताय ते महाविकास आघाडीने पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेले, महायुती पण म्हणतीये की आम्ही हे करणार आहोत जर आमचं सरकार आलं तर, पण नेमकं काय व्हायला हवं? ते तर असंच म्हणतात ना, आमचं सरकार आलं तर। इथून मागेही त्यांचं सरकार भरपूर वेळा आलं, पण त्यांनी केलं का असं काही? दिवसेंदिवस मुलींवरती बलात्कार होत आहे, हे ते होत आहे, तर त्यांनी याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे। हे फक्त दरवेळेस ते इलेक्शन येतात आणि आश्वासनं देतात, हे पुरेसं नाही आहे ना मुलींसाठी। आणि कितीही त्यांनी आश्वासनं दिली तरी जे व्हायचं ते तर होतच आहे मुलींसोबत, तर हे कुठेतरी बदलायला हवं असं आम्हाला वाटतं। व्हायला हवं। महाविकास आघाडी महायुती, काय वाटतं एकंदरीत सगळं बघून? एकंदरीत राजकारणाबाबतीत तर जास्त काही माहिती नाही, पण एवढंच सांगू इच्छिते की जो पण निवडून येईल त्यांनी फक्त जनतेचं भलं करावं, जनतेचा विचार करावा, त्यांनी स्वतःचाच विचार नाही करावा असं वाटतं। असे कुठले मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावर खरं तर या निवडणुका आपल्या नाशिकमधल्या पण व्हायला हव्या, पण ते मुद्दे सुटतायत, ते मुद्दे घेतले जात नाही, असं? रस्त्याचं काम वगैरे, रस्ते, ड्रग्स वगैरे ते खूप सारे सापडतात, तर ते ड्रग्स वगैरे बंद झाले पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कुठली तरी, इतकं सांगू इच्छिते। ताई, तुला काय वाटतं, काय झालं पाहिजे? कुठले असे मुद्दे आहेत की जे घेतले पाहिजे आणि त्या मुद्द्यांची खरं तर ते सोडवायला हवेत असं वाटतं? आता सध्या तरी ते कॅटेगरीचं खूप इकडे तिकडे होतं। ओपनवाल्यांना जास्त जागा नसते, कुठे भरतींना गेले वगैरे एवढी मेहनत करता सगळं, आणि ओपनवाल्यांना मोजकेच जागा असतात कुठे पण, असं फीजमध्ये असो किंवा कॅटेगरीवाल्यांना पहिले घेतलं जातं, तर मग असं सगळे सारखे झाले पाहिजे व ओपनवाल्यांना पण तेवढीच जागा दिली पाहिजे। एकाला सगळ्यात जास्त फी आणि एकाला काहीच नाही, आणि त्यांना परत वापिस हे पण येते स्कॉलरशिपचे, तसं ओपनवाल्यांना नाही भेटत। आणि ते पूर्ण फी भरून पण ते जे सोबत जे शिकतात ते पण शिकताय तरी पण। बरोबर। महाविकास आघाडी महायुती, सध्या जे राजकारण सुरू आहे त्याबद्दल काय वाटतं? तुम्ही सगळे बघत असाल? हां, बघतो तर आता सध्या ते शिंदे साहेब हे ते यांचं लाडकी बहीणची योजना आत्तापर्यंत तर कोणी दिले नाही आपल्याला, आणि ते देत आहे ते सगळे त्यांच्यावर हे करत आहे। आता तेवढेच पैशांमध्ये एखाद्याचा किराणा वगैरे येतो, गरीब लोकांची काही सण वगैरे झालेत, एवढे दिले त्यांनी, आणि मग असंच चालू राहिलं तर चांगलंच राहील। पण आता महाविकास आघाडी देखील म्हणतीये की आता आम्ही महिलांना महालक्ष्मी योजना सुरू करू, त्यांना ती योजना वगैरे तर खूप काढल्यात, पण याच्या पहिले कोणी आजपर्यंत फक्त दिले नाहीत, आणि यांनी कसं सांगितलं तर दिलेत, सगळ्यांच्या याच्यात आले पण आहे, असं सगळ्यांचा होता विश्वास नव्हता की नाही येणार, हे फक्त बोलता। आणि मागच्या वेळेस पण निवडणुकांमध्ये सांगितलं का तुम्ही बँकेमध्ये जा, सगळं डिटेल वगैरे घेतली आणि त्यांचे पैसे आले नाही। आता कसं सगळ्यांचे पैसे सगळ्यांच्या याच्याकडे, तर सगळ्यांचं मन हे का आपण यांनाच निवडून देऊ असं। आणखी कुठले मुद्दे आहे की ज्या मुद्द्यांवर निवडणुका व्हायला हव्यात असं वाटतं, पण त्या मुद्द्यांना हातच घातला जात नाही? मुद्दे म्हणजे असं मुलींच्या बाबतीत असो, किंवा मग जॉब वगैरे, जॉब आपल्याला इथे नाही भेटत, सगळ्यांना आउट ऑफ कंट्री जावं लागतं, सगळं आपल्या इकडे फॅसिलिटीज झाले पाहिजे। बेरोजगारीचा मुद्दा. हां, तेच आता कोणाकोणाला जॉब्स वगैरे असतात, आता मुलं IT वाले तर सगळेच आता पेंडिंगवर आहे, ते IT सगळे आपलं शिफ्ट होत आहे कंपनी, हे इथे चालले ते तिथे, मग पोरांची पण सगळे आता काही सगळं डिपेंड राहतं एका याच्यावर घरावर, आणि मध्येच असं IT कंपनी असं शिफ्ट होऊन गेली तर सगळ्यांचंच हे होऊन जातं। बेरोजगारीचा मुद्दा आहे, त्यासोबतच मुलांना स्कॉलरशिप देखील मिळायला हवी, शिक्षण संस्था किंवा मेडिकल कॉलेजेस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या
सुविधा ज्या आहेत त्या या सगळ्या विद्यार्थ्यांना नवमतदारांना मिळायला हव्यात असं या सगळ्या नवमतदारांना वाटतं आहे. दादा, राज्यात सध्या महाविकास आघाडी महायुती एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढत आहेत, काय वाटतं? सर, मी आता पहिल्यांदा मतदान करणार आहे, त्यामुळं मला एवढं काही माहीत नाही त्याबद्दल. पण मी फक्त एवढं सांगू शकतो की जे करणार ते स्वतःचा विचार न करता ते दुसऱ्यांचा विचार करून करा. कारण आपण जे करतोय ते दुसऱ्यांच्या भलाईसाठी करतोय. आणि माझ्याकडून एवढेच अपेक्षा त्यांच्याकडून एवढेच अपेक्षा आहे मला की कॉलेजवाल्यांना आहे ना, जे आता मुलं रूम करून राहत आहे त्यांच्यासाठी पार्ट टाईम जॉब पाहिजे. बेरोजगारीचा मुद्दा येतोच आहे सातत्याने की रोजगार निर्मिती झाली पाहिजे. त्या व्यतिरिक्त आणखी कुठले मुद्दे आहेत असे की ज्यावर काम करायला हवं सरकारने? सरकारने तरी आता जशी लाडकी बहीण काढली, लाडकी बहीणमध्ये जे पैसे तुम्ही देताय लाडकी बहीणला, पण मग ते तुम्ही बाकी पैसे वाढवताय ना दुसरीकडं, जसं धान्यांमध्ये, दुधामध्ये वगैरे वगैरे, ते नको करायला. काय तुझं मत मांडायचं आहे नेमकं काय? तेच तो जे बोलला ते की एकीकडे लाडकी बहीण योजना चालू आहे, तर मग तीच आणि एकीकडे खूप महागाई वाढली आहे, धान्य वगैरे, भाजीपाला सगळ्या गोष्टी महाग झाल्यात. तर मग सामान्य जनतेसाठी जे रोज घरचे कामं करता, तर मग त्यांच्यासाठी ते परवडत नाही. त्यांना ते परवडेल ह्या भावात तुम्ही विका ना. मग लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा ते भाव कमी करा, ज्याने की आम्हाला त्या गोष्टी घ्यायला किंवा आमच्या घरच्यांना पण त्याच्यात खूप मदत होईल, परवडेल आम्हाला ती गोष्ट. तर मला फक्त एवढंच वाटतं की ती लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भाव कमी करा. आरक्षणावरून सातत्याने आंदोलनं गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. ओबीसी किंवा अन्य म्हणजे त्याच्यावरून सगळा वाद सुरू आहे, आंदोलनं सुरू आहे, त्याबद्दल काय वाटतं? ते आंदोलन जसं की जरांगे पाटीलांनी तेव्हा आमच्या आरक्षणासाठी आंदोलन केलेलं, बट तेव्हा पण काही लोकांची साथ होती, त्यासाठी काही लोकांनी आम्हाला धुरकाढून दिलं. बट त्यावेळेस ज्या लोकांची साथ होती त्या सगळ्या जनतेला एवढंच वाटत होतं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठी माणसाला एक आरक्षण मिळालं पाहिजे, ती सर्वात एक मोठी गोष्ट आहे. बट आम्हाला ते अजूनही मिळालेलं नाही आहे. कुठेतरी आम्ही त्या गोष्टींसाठी अजूनही खचतोय की आम्हाला ती गोष्ट मिळालीच नाही आहे. आम्ही एफर्ट्स घेऊन सुद्धा एवढंच. सर, आरक्षणाचा देखील मुद्दा तरुणाईंच्या या सगळ्या मनामध्ये आहे, त्यावर देखील ते अगदी मनमोकळेपणाने मनाने आपल्या प्रतिक्रिया मांडतात. दादा, महाविकास आघाडी आणि महायुती सध्या राज्यामध्ये तू मतदान करणार आहेस, काय वाटतं दोघांबद्दल? सर, ते एकमेकांविषयी बोलायचं सोडून त्यांनी समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. ते समाजाकडे लक्ष न देता एकमेकावर टीका जास्त करतात. काय करायला हवं मग त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला हवं. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला हवं म्हणजे नेमकं काय करायला हवं? शेतकऱ्यांना एक तर कमी भावात माल घेतात, पण बाहेर सिटीतल्या लोकांना खूप पैशांनी ते घ्यावं लागतं, हे नाही खूप आहे. शेतकऱ्यांचे देखील मुद्दे आजच्या तरुण पिढीच्या अजेंड्यावर आहेत आणि शेतकऱ्यांचे देखील प्रश्न सोडवले जावेत असं वाटतं. ताई, महाविकास आघाडी महायुती सध्या निवडणुकीचा प्रचार अगदी शिगेला पोहोचलाय, काय वाटतं? निवडून तर कोणी पण येईल आता, पण त्यांनी नीट सुविधा दिल्या पाहिजे. एज्युकेशनमध्ये जेव्हा आम्ही पासआउट होतो तेव्हा आम्हाला हे दिलं पाहिजे. रोजगाराचा प्रश्न, रोजगाराचा मुद्दा आहेच, त्या व्यतिरिक्त आणखी तरुण मतदार म्हणून, तरुण पिढी म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून काय व्हायला हवं, काय अपेक्षा आहेत? रस्ते वगैरे नीट झालेच आहे. इलेक्शन जवळ आले, मग रस्ते वगैरे तर नीट केलेलेच आहे. परत लाईट वगैरे ते पण व्यवस्थित झाल्याच आहे. बट बाकी गोष्टींच्या पण सुविधा झाल्या पाहिजेत अजून. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहे. एकूणच जे राजकारण सध्या सुरू आहे, मग ते महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, त्यांनी आश्वासनं देण्यापेक्षा प्रत्यक्षात योजनांची अंमलबजावणी करायला हवी आणि जे आरोप प्रत्यारोप एकमेकांवर दोन्ही बाजूकडून केले जातात, ते आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सामान्य जनतेला, सामान्य नागरिकांना नेमकं काय हवं आहे त्यावर काम करायला हवं, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या या सगळ्या नवमतदारांमधून, तरुण पिढीकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.